नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 6 मार्च 2026 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी खुशखबर। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर मिळू शकते। शेतकऱ्यांसाठीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर आज मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब करण्याची तयारी केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे वर्षाला 6,000 रुपये मिळतात। यासोबतच आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 6,000 रुपये म्हणजे 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे। तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र व राज्य सरकार मिळून दर वर्षाला शेतकऱ्यांना 12,000 रुपये अशी रक्कम मिळते। केंद्राच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजना सुरू झाली आणि हे घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता योजनेसाठी कोण पात्र असणार, तर पीएम किसान योजनेचा जे लाभ घेतात तेच या योजनेसाठी पात्र ठरणार आणि कोण पात्र नाही ठरणार तर जे टॅक्स भरणारे शेतकरी, सरकारी नोकरदार हे या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, दुसरीकडे जर बघितलं तर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे तेच योजनेसाठी पात्र ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता सर्व महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला प्रश्न पडलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो आम्हाला केव्हा मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, आज 6 मार्च 2026 ताज्या अपडेटनुसार जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, ताज्या अहवालानुसार राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याच्या तयारीत आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे तो एकत्रितपणे मिळण्याची सुद्धा दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता पीएम किसान आणि नमो शेतकरी मिळून शेतकऱ्यांना 22वा आणि 8वा एकत्र मिळून 4,000 रुपये या महिन्यामध्येच मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांना परत प्रश्न पडतो की अपेक्षित तारीख काय असणार। तर सध्याच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो 10 मार्च 2026 ते 15 मार्च 2026 या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे या महिन्यामध्ये या 10 मार्च पासून ते 15 मार्च पर्यंत म्हणजे या 5 दिवसाच्या कालावधीत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या सुद्धा तारखेला पडण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, त्यानंतर शासन निर्णय आणि या निधीसाठी किती रुपयांचं वितरण होणार या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या असतात। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने यापूर्वी नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक निधीला मंजुरी दिलेली आहे। जानेवारी 2026 च्या अखेरीस राज्य सरकारने सुमारे या योजनेसाठी 1808 कोटी रुपयांचा निधी हा प्रशासकीय याला मान्यता दिलेली आहे आणि हा निधी आता थेट या महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या मधोमध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।